श्री गणेश तलाव वॉकिंग क्लब सर्व सभासदांना मनापासून अभिनंदन देतो. आजचे बर्थडे बॉय पांडुभाई चव्हाण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. तुमचे मनापासून अभिनंदन. तुमच्या महिला भगिनींचे अभिनंदन. माझे गुरुवय अशोक देसाईजी, आपले सर्वांचे श्री गणेश तलावाचे संस्थापक बोडके साहेब, आणि आताच बोलले 5 वर्ष आधी आपण इथे आलो होतो, परिस्थिती वेगळी होती. बोडके साहेब मी तुम्हाला शब्द दिला होता, मुंबईच्या 1 नंबरचे क्लब आपण हा बनवू, या दिशेने आपलं पाऊल सुरू आहे. अजून जे बाकी असते येणाऱ्या काळात नक्की पूर्ण केलं जाईल. आणि हा मुंबई शहरामध्ये एकमेव अशी जगा आहे, मोकळी जगा, लोकांना येऊन त्याचा श्वास घेता येईल. मुंबई शहरामध्ये 24 तास लोक काम करत असतात. ते येऊन जर 8-1 तास वॉकिंग केलं बसले तर त्यांना वाटलं पाहिजे की आरे कॉलनीचे गणेश तलाव एक नाव मुंबईत केलं पाहिजे. हा दिशेने आपण काम करतोय. बाकी तुमचे जे साड्याचे ते तुम्ही आधीच सांगून टाकलं, ते आपण करून टाकतो, करत असतो. आता 15,000 साड्या वाटल्या काही दिवसात. चांगल्या साड्या मला वाटले तसं मागून देऊ, घेऊन देऊ. सध्या 50% बिलाचा परत पास होणार, तर महिलांवर लक्ष जास्त दिलं पाहिजे. आता इथे जे काम चालू आहे बोलते साहेब, लवकरात लवकर मला वाटतं पुढच्या महिन्यात आपण याचं उद्घाटन केलं. जे उरलेले काम ते लवकर पूर्ण करू. जास्त काही ना, पुढच्या महिन्यात पावसामध्ये असतील मला असं वाटतं. पावसामध्ये आपण ओपनिंग किंवा कोणाला तरी चांगले अंधेरीचे लोक इथे आलं पाहिजे, त्यांना दिसलं पाहिजे की चांगलं एक क्लब इथे उभं राहिलं. ते हे ओपनिंगला बोलके साहेब पालकमंत्री भूमिपूजनाला आला होता, त्याची वेळ घेतो. बहुतेक 5 तारखेची वेळ देईल. तिथे असं ओपनिंग करू किंवा सीएम रिसेप कोणाला तरी एकदा बोलतो. बाकीचं काम पण करतो. जर त्यांनी तारीख भेटली तर नक्की आपण त्या दिवशी करू. मागे पुढे झालं तर लोकशाही उद्घाटन कधी लोक तयार झालं पाहिजे की आपल्या एरियात एक चांगलं गार्डन व्हावं. भवानीनगर काय चांगलं झालेलं आहे, काही ठिकाणी अजून गार्डनचं काम चालू आहे. चांगलं श्री गणेश वॉकिंग क्लब एक अंधेरीचं नाव मुंबईभर रोशन करण्याचं काम करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.